सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील जे धान पीक आहे, कापणीला आलेले धान पीक आहे, ते अक्षरशः जमीनदोस्त झालं आणि शेतकऱ्यांच्या बांधांमध्ये पाणी साचले आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालेला आहे। आपण जर का बघितलं तर मी गोंदिया जिल्ह्याच्या सिलेगाव परिसरातील एका शेत शिवारामध्ये आहे। या बांधामध्ये जर का आपण बघितलं तर संपूर्ण जो धान आहे, कापणीला आलेला धान आहे, तो जमीनदोस्त झाला आहे। अक्षरशः या ठिकाणी चिखल साचलेला आहे आणि शासनाच्या वतीने अद्यापही कुठलेही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर अगदी फिरकले सुद्धा नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील मोठा संताप आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत बोलण्यासाठी। दादा, काय नुकसान झालंय तुमचं या पावसामुळे? आता आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आमचं धान पीक हे कापणीवर होतं आणि कापणीवर आल्यामुळे वादळी वारा आल्यामुळे हा धान पीक पूर्ण जमीनदोस्त झाला आणि आता हा कापणी योग्य राहिलेला नाहीये। या धानाला आता कोंबी फुटत आहे, ही बघा। आणि यामुळे आमचं जे नुकसान झालेलं आहे हे आम्हाला शासन स्तरावर याची मदत मिळायला पाहिजे, पण कृषी विभागामार्फत किंवा कोणत्याही अधिकारी आमच्या बांधावर आतापर्यंत फिरकटलेला नाही आणि कोणीही येऊन पंचनामे वगैरे करत नाही आहेत, कोणी आमची ऐकत नाही आहे। त्या कारणास्तव आम्हाला शासनाकडून अशी मागणी आहे की आमच्या धान पिकाचे पंचनामे करून आम्हाला शासन स्तरावर योग्य ती मदत मिळायला पाहिजे। पुन्हा आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। काकाजी, काय नुकसान झालं या पावसामुळे शेतकऱ्यांचं? पावसामुळे पूर्ण जमीन ध्वस्त झालाय जमीन आणि जमीन एकदम पाणी साचलेलं आहे आणि कापता येणार नाही एवढं मतलब नुकसान झालेलं आहे। तर निश्चितपणे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून शासनाच्या वतीने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।